नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बराच काळ श्री राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले आहेत मतचोरीचे, त्याची कायदेशीर वैधता काय आहे? हे सगळेच हवेतले आरोप आहेत का? अशी चर्चा सुरू होती. आणि माझ्या मते मतदार यादीतले घोळ आजचे नाहीयेत. पण कुणी त्या मतदार यादीमध्ये जाणीवपूर्वक घोळ करून कुणाची नावं डिलीट केली असतील, असं जे काही आरोप सांगितले जात होते, तर त्याच्यात तथ्य आहे की नाही असं ज्यांच्या कोणाच्या मनात प्रश्न असतील, त्यांच्यासाठी ही 22,000 पानाची जी चार्जशीट आहे, ती महत्वाची ठरू शकते. आणि अर्थात काही लोक म्हणतील की विषय कर्नाटक मधला आहे, आपल्याच शेजारी असलेला, कारण उमरगा, अक्कलकोट वगैरे हे जे आपले सोलापूर जिल्ह्यातले, धाराशिव जिल्ह्यातले, लातूर जिल्ह्यातले जे विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याला हा चिटकूनच मतदारसंघ आहे, आळंद. आणि त्या मतदारसंघातल्या या मतचोरी संदर्भात, मतचोरी म्हणणार नाही मी, पण मत घेण्यासाठी केलेल्या माल प्रॅक्टिस संदर्भातलं हे 22,000 पानाचं चार्जशीट आहे. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की सिस्टमॅटिक पद्धतीनं या प्रकरणामध्ये आपल्या विरोधकांची मतं डिलीट केली गेली. त्यामुळे हे सगळं मी नीट समजून घेऊन तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार गुत्तेदार, त्यांचा मुलगा, यांना मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे. आणि हे सगळं जे दिसतंय चार्जशीटचे जर मुद्दे आपण बघितले तर काय आहे, तर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार असलेले सुभाष गुत्तेदार, त्यांचा मुलगा हर्षानंद गुत्तेदार यांनी काय केलं, तर आळंद विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांची फसवणूक केली. कर्नाटक विशेष तपास पथक, ज्याला आपण SIT म्हणतो, त्यांनी शनिवारी हे चार्जशीट दाखल केली. हे प्रकरण राज्यात, कर्नाटक राज्यामध्ये 2023च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आळंद विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदार फसवणुकीशी संबंधित आहे. या कथित फसवणुकीत, कारण मी कथित हा शब्द वापरतो कारण अंटिल अनलेस तुम्ही न्यायालयातनं दोषी होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कथितरित्याच तुम्ही हा गुन्हा केलाय असं म्हणायला लागतं. या कथित फसवणुकीत आळंद मतदारसंघातल्या जवळपास 6,000 मतदारांची नावं मतदार यादीतनं वगळण्यात आली होती. त्यासाठी बनावट अर्ज, फॉर्म तयार करण्यात आले, हे ह्या तपासात सिद्ध झालं. या काळात कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि श्री सुभाष गुत्तेदार हे पुन्हा निवडणूक लढत होते. या आरोपपत्रामध्ये आणखी 5 जणांवरती आरोप ठेवण्यात आलेले आहेत. एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या गुत्तेदार पिता पुत्रांना मात्र यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळाले. माजी भाजप आमदार असलेले सुभाष गुत्तेदार आणि त्यांचा मुलगा हर्षानंद गुत्तेदार, या दोघांनी जे अटकपूर्व जामीन मिळवला ते त्यांना संभावित या धोक्याची कल्पना आलेलीच असावी. 7 सप्टेंबर 2025 रोजी या सगळ्या प्रकरणामध्ये तपासाला अडथळा येतो आहे अशाही पद्धतीच्या बातम्या प्रसूत झाल्या होत्या. कारण निवडणूक आयोगानं विशेष तपास यंत्रणेला आवश्यक ती तांत्रिक माहितीच निवडणूक आयोग आपल्या देशाचा देत नव्हता. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक SIT स्थापन केलं. या SITचं नेतृत्व अतिरिक्त पोलीस महासंचालक BK सिंग करत होते. SITनं जी काही सूत्र सांगतायत त्याप्रमाणे निवडणूक आयोगाकडे आवश्यक माहिती मिळाल्यानंतर आणखी काही आरोपपत्र दाखल केली जाणार आहेत, कारण हे फक्त पहिलंच आरोपपत्र आहे. यासाठी SITनं न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत अशी मागणी ते करणार आहेत. म्हणजे तिथे केंद्रीय पातळीवरच्या निवडणूक आयोगाचं अजूनही त्यांना सहकार्य नाही. SIT अधिकाऱ्यांनी याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुभाष गुत्तेदार यांच्या निवासस्थानाची झडती घेतली होती. आळंद मतदारसंघातून 4 वेळेला आमदार राहिलेले सुभाष गुत्तेदार हे काँग्रेसचे BR पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. BR पाटील हे त्या मतदारसंघातून 3 वेळेला आमदार राहिलेले आहेत. 2018 मध्ये गुत्तेदार यांनी अवघ्या 697 मताच्या फरकाने विजय मिळवला होता. आरोपपत्रात जे काही तपशील आहेत ते असे, गुत्तेदार यांनी अक्रम पाशा याची मदत घेतली. गुत्तेदार जे भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांनी अक्रम पाशाची मदत घेतली. अक्रम पाशा कलबुर्गी इथं कॉल सेंटर सारखी कंपनी चालवत होता. गुत्तेदार यांच्या विरोधकाला देऊ शकणाऱ्या मतदारांची नावं लक्ष करून ती मतदार यादीतून वगळण्याची योजना राबवण्यात आली. अशा मतदारांची नावं मतदार यादीत चिन्हांकित करण्यात आली. SITनं गुत्तेदारांशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले. आळंद इथे पुरावे जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप SITनं आपल्या आरोपपत्रात केलाय. अक्रम पाशाच्या कंपनीला प्रत्येक बनावट फॉर्म 7 अर्जासाठी 80 रुपये दिले गेले. त्या अर्जाच्या माध्यमातून मतदारांच्या माहितीशिवाय त्यांची नावं यादीतून काढण्यात आली असा आरोप या आरोपपत्रामध्ये आहे. 22,000पेक्षा अधिक पानाचं हे आरोपपत्र आहे. त्यामध्ये गुत्तेदारांनी पाशा यांच्या कंपनीमध्ये आर्थिक व्यवहार, जो काही मनी ट्रेल झाली, त्याचा समावेश आहे. अनेक तांत्रिक पुरावे त्याच्यात आहे. आता याच्यात मोडस ऑपरेंडी काय बघा. अक्रम पाशा, त्याचा भाऊ असलम पाशा आणि नातेवाईक मोहम्मद अशफाक यांनी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल वर बनावट ओळखपत्राचा वापर करून खाती तयार केली.
ही बनावट माहिती त्यांनी एका वेब पोर्टलवरती भरली आणि ती संकेतस्थळावरून त्यांनी विकत घेऊन भरली. हे संकेतस्थळ पश्चिम बंगालमधल्या बापी इथं ते चालवत होतं. मी बापी हा चालवत होता पश्चिम बंगालचा. अक्रम पाशाच्या पत्नीच्या खात्यातून बापीच्या खात्यावरती पैसे वळवण्यात आले. अशफाकनं केवळ पाशा बंधूनं दिलेला लॅपटॉप आणि मोबाईल फोनच वापरला नाही, तर स्वतःचा मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शनही वापरलं. ही सर्व उपकरणं जप्त करण्यात आलेली आहेत आणि तो पुराव्याचा महत्वाचा भाग आहे. या बनावट लॉग इन आयडीचा वापर करून या ठिकाणी 12 डिसेंबर 2022 ते 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत 5,994 बनावट फॉर्म सादर केले. हे अर्ज आळंद मतदारसंघातील आणि इतर काही मतदारांची नावं दाखल करण्यात आले होते, ज्यांच्या नावानं अर्ज दाखल करण्यात आला किंवा त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आणि त्यापैकी ज्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली त्यापैकी कोणालाच माहिती नव्हती की आपल्या नावाने असे एक बनावट अर्ज आले. पुढे काय झालं? आळंद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असलेले आणि सध्या चौथ्यांदा आमदार असलेले बी आर पाटील यांना या बनावट फॉर्म 7 प्रकरणाची माहिती मिळाली. जेव्हा बूथ लेवल अधिकारी, ज्याला बीएलओ म्हणतो, यांना स्वतःच्या भावाचं नावच मतदार यादीतून काढण्यासाठी दाखल केलेला फॉर्म 7 सापडला. त्या भावाला त्या अर्जाची कोणतीही माहिती नव्हती. हा व्यक्ती श्री पाटील यांचा समर्थक होता. त्यानं फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाकडे याची तक्रार दाखल केली आणि मग तपासणीमध्ये असं उघड झालं की आळंदमध्ये प्राप्त झालेल्या 6,098 फॉर्म 7 अर्जापैकी केवळ 24च अर्ज खरे होते, तर 5,994 अर्ज बनावट होते. त्यानंतर रिटर्निंग ऑफिसरनं तक्रार दाखल केली. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आणि हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्यात आलं. या प्रकरणातील 7 आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली तसंच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत ओळख चोरीसाठी आरोप दाखल करण्यात आलेला आहे. गुत्तेदार पिता पुत्रानं जो मी म्हणालो तसं अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. या उर्वरित आरोपीची चौकशी करण्यात आली, पण त्यांना अटक करण्यात आलेली नाही, कारण अर्थात डिजिटल सगळा पुरावा आहे आणि त्या पुराव्याच्या आधारावरती हे सगळं घडलेलं आहे असं दिसतंय आपल्याला. आणि मग या सगळ्या प्रकरणाचा संबंध जो श्री राहुल गांधी, आणि मी हे सगळं सार काढून तुम्हाला सांगितलं, ही प्रेस कॉन्फरन्स श्री राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये घेतली आणि दिल्लीतल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आळंदच्या संदर्भामध्ये पहिला सगळा डेटा दिला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने जवळपास, कारण बिहारची निवडणूक हरल्यानंतर पण ते असं म्हणतात की 60 ते 62 लाख लोकांची नावं वगळण्यात आली. आता याच्यामध्ये मला असं वाटतं की 60 ते 62 लाख लोकांची नावं मतदार यादीत वगळणं आणि एखाद्या मतदारसंघातलं 5,000 लोकांची नावं वगळणं ह्याच्यात मूळ फरक आहे. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदारसंघ हे 3, 3.5, 4 लाखाचे आहेत. तिथं 5-6 हजार लोकांची नावं वगळली तर फार मोठी ओरड होणार नाही. पण बिहार सारख्या राज्यामध्ये 60-62 लाख लोकांची नावं वगळणं म्हणजे बोंबाबोंब होणं आहे. आणि म्हणूनच हा व्यापक कटाचा भाग आहे का, हे राष्ट्रीय पातळीवरती एखादा वेगळा एसआयटीचा एखादी एसआयटी फॉर्म करूनच ते शोधायला हवं. पण मी जसं म्हणतो की आम्ही नेहमी प्रयत्न करतो की ऑब्जेक्टिव्हली प्रत्येक गोष्टीकडे बघितलं पाहिजे, फेस व्हॅल्यूवरती बघितलं पाहिजे. तसं या सगळ्या प्रकरणाचा अंदाज घेऊन नेमकं काय घडलं आहे ते मी महाराष्ट्रात मांडलंय आणि इतक्या डिटेल्समध्ये मला वाटतं की आम्ही पहिल्यांदाच व्यवस्थित मराठीमध्ये सांगितलेलं आहे. थांबूया आपण इथे. हा व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ द्या, लोकांना कळू द्या की तुमची आणि तुमच्या नातलगांची नावं जर मतदार यादीतनं अचानक गायब झाली असतील तर त्याचं कारण हे पण असू शकतं. थांबूया आपण इथे.